भोळे भक्ताला सांगायला पाहिजे देवा. स्वर्ग लोकात हा ब्रह्म विष्णू महेश जातीने 3 गोंधळी झालं. बरोबर आहे. आधी माये शक्तीचा माझ्या गोंधळ केला. दुसरा गोंधळ कुठे झाला भोळे भक्ताला सांगायला पाहिजे देवा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा त्यांनी सुद्धा रायगडावरती राजगडावरती हा असं गोंधळ करून घेतलं. बरोबर आहे. तिसरा गोंधळ कुठे झाला? तिसरा गोंधळ म्हणजे हा अहो तुम्हाला माहिती नाही, नाही आम्हाला माहिती नाही देवा. देऊगावचे तुकाराम महाराज. बरोबर आहे. देऊगावचे तुकाराम महाराज हा इंद्राणीच्या काठी, हा पंढरपुरामध्ये वाळवंटाच्या काठी, हा दगडाचा केला टाळ, मुकाचा केला हरिनाम. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, आमचा आगा हलावा गोंधळ, 10-5 घालू जेऊ, काम कुरद बकर मारू बकर मारू आणि हा तुझू रुक्माईच्या वरा. बरोबर आहे. चौथा गोंधळ म्हणजे सांगायला पाहिजे देवा. बरं का हा त्या 5 पांडवांनी केला. बरोबर आहे. आणि 5वा गोंधळ म्हटले माझ्या ह्या भोळ्या भक्ताच्या दारात. बरोबर आहे. काय म्हणले देवा? हा जर गोंधळ राहिला, काय म्हणले देवा? काय म्हणले? हा जर गोंधळ राहिला, प्रथम या नवरा बायकोत गोंधळ. कशाचा? ढुसून म्हणजे बाबा ह्यांना लावतो आता मारायला. मग अरे देवा आत्ताशी लग्न झाली ती त्यांची. मी तर भांडण लावायला आलो ना. हा आमचं देवा हा ह्या घरात सुद्धा गोंधळ झाला. गोंधळ मांडलेला आहे. ह्या घरात का गोंधळ मांडला आता सांगायला पाहिजे देवा. आहे का नाही? हा घरात गोंधळ का केला? का केला? घरातला गोंधळ बाहेर जाण्यासाठी हा गोंधळ केलेला बरोबर आहे. आहे. ह्या भोळ्या भक्ताला सुख शांती लाभ ऐश्वर्य मिळावं बरोबर म्हणून आहे. माझ्या आई मातेचा जगदंबेचा असा हा गोंधळ मांडलेला आहे. ह्या दोन्ही भावांचं गोंधळ हा आज केलेला आहे. बरोबर आहे. एकीचा गळा लय गोड आहे असं ऐकलंय आणि दुसरीच्या हातची चव चाकली आहे. जर दोन्ही दानं एकाच हातात असतील तर देवा. म्हणून तर दोन्ही सुना एका घरात आल्यात ना. अहो पण भांड्याला भांड लागणारच की. काळजाला काळीच जुळल्यावरती कशाला वाजते भांड? एक मोठी तर एक छोटी एका भांड्यात कसं मावणार? कसं नव हा मोठीनं लहानपण घेतलं पाहिजे, बारकीनं मोठीपणा घेतला तरी चालतोय. बरोबर आहे. जर ते जर नाही जमलं तिनं अर्धी भाकर खावी, मी अर्धी भाकर खावी. वा वा म्हणजे संसार चटणी भाकरीचं बी करता येतोय की. दगडाला उशी लावायची आणि निवांत झोपायचं. येळकोट जय येळकोट मल्हार. सदानंदाचा. देवी देवी आई आमचं इतक्यातच लग्न झालंय. मला हे विचारायचं होतं की आमचा संसार कसा होईल? एक डाव ह्याचा आणि एक डाव त्याचा. गुपित भरलंय कोणाच्या गुपित? संसार सुखाचा आणि सोन्याचा. फक्त रथ धरावा दोन्ही हातानी. एक हाती संसार नाही भरत. एकमेकांपासून लपवालपवी करून संसार नाही फुलत. बोला भांडा प्रेम करा पण एकमेकांनी सांगून करा. काय ग पुरी गप हास? विठ्ठलाची भक्त आहेस ना तू? मग किती काळ गुपित गुपित ठेवणार हास? उद्धाराच्या दारात तू उभी हास पण सांभाळून पाऊल टाक. विचार करायला वेळ आहे अजून. दिलेल्या शब्दाचं वजन मोठं असतं पण त्याखाली जगणं अवघड आहे बाई. गुपिताचा भार घेऊन परवास होत नसतोय. योग्य वेळ बघ डोक्यावरचं ओझं खाली ठेवायची आणि मोकळी. तू हायसेच ना त्याची सावली. यो बघा तुझी खेळी खुशाली. आई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. घरात पाळणा कधी हलल ना
तान्या बाळाचा आवाज भिंतीत कधी घुमल ना तुला आजी कोण म्हणल बरोबर ना हो आई. हे बाई जे जवळ आहे तेच धोक्याचं आहे दिसतोय शुभ्र पण काय काळं विश्वास आहे काचेवर पण काचेला हाय कडा खरं सांगायचं तर तुझ्या घरावर काळी सावली पडलेली हाय लक्ष्मीच्या पावलांनी आणि आरसवाणी डोळ्यांनी रखमाईचं प्रतिबिंब तुझ्या घरात पडलंय भले तुझी मर्जी नाही चालली पण अस्सल सौंदर्याने भरलेली ही लक्ष्मी तुझ्या ओंजळीत सुखाचं रत्न ठेवेल बघ सावली सावली